सोलापूरच्या एका मुलीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे। त्या मुलीची डॉक्युमेंटरी करण्यासाठी मोदींच्या ऑफिसकडून तब्बल 15 जणांची टीम सोलापुरात आली आहे। त्या मुलीनं नेमकं असं काय केलंय याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। साक्षी जिनेंद्र सुराणा ही दयानंद महाविद्यालयात शिकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा हा उपक्रम घेतला। विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम विद्यार्थ्यांना ताणमुक्त परीक्षा अनुभवण्याची प्रेरणा देतो। साक्षीने हा उपक्रम पाहिला आणि तिच्या मनात विचार आला, मीही माझ्या भावना पंतप्रधानांपर्यंत पोहोचवायला हव्यात। या विचारातून तिने एक साधं पण मनापासून लिहिलेलं पत्र मोदींना पाठवलं। मोदींना साक्षीचं ते पत्र आवडलं। त्यांनी साक्षीच्या पत्राचं उत्तर देत तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या। त्यानंतर मोदींची टीम साक्षीची डॉक्युमेंटरी करण्यासाठी सोलापुरात धडकली। त्या टीमनं साक्षीची डॉक्युमेंटरी तयार केली। त्या डॉक्युमेंटरीच्या शूटिंगसाठी ते सोलापुरात 3 दिवस ठाण मांडून होते। संपूर्ण भारतात मोदींच्या टीमकडून अशी डॉक्युमेंटरी करण्यात येणाऱ्यांमध्ये साक्षी तिसरी ठरली। ही बाब देखील साक्षीसह संपूर्ण सोलापूरकर वासियांसाठी अभिमानाची बाब आहे। साक्षी एक कवयित्री देखील आहे। तिनं अनेक कविता देखील लिहिल्या आहेत। याशिवाय ती ज्योतिष विद्या देखील आत्मसात करत आहे। आणखी खास सांगायचं झाल्यास साक्षीचं हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे। आता साक्षीची डॉक्युमेंटरी मोदींच्या ऑफिसकडून त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून प्रकाशित करण्यात आली आहे। यामुळे सोलापूरची साक्षी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे। मी परीक्षा पे चर्चा हा जो प्रोग्राम झाला होता तो प्रोग्राम मला खूप जास्त मोटिवेशनल वाटला, म्हणून मी त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी तो लेटर लिहिला होता। त्या लेटरमध्ये मी त्यांची लाईफ स्टोरी किती जास्त मोटिवेशनल आहे याबद्दल लिहिलं होतं। नवीन संसद भवनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। त्यांनी आज युवा पिढीसाठी जो काही कार्य करत आहेत तो खूप चांगलं कार्य आहे। परीक्षा पे चर्चा हा विद्यार्थ्यांसाठीचा खूप चांगला माध्यम आहे। जो हा 9th एडिशन आहे यावर्षी जो परीक्षा पे चर्चा ऑर्गनाइज झाला आहे तो। आणि त्या पत्रात मला त्यांनी माझ्या मार्कांसाठी शुभेच्छा दिल्या, मला भावी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। आज देशामध्ये संसाधनाची कमी नाही आहे। जे पण युवा शक्ती आज नवीन नवीन प्रोजेक्ट करत आहेत त्यांच्यासाठी देशाचा पूर्ण सपोर्ट राहील, त्यांचा पूर्ण सपोर्ट राहील असं त्यांनी लेटरमध्ये मला मेन्शन केलं।